नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज शिरूर या ठिकाणी सह्याद्री देवराई या ठिकाणी अचानक कंपाऊंडच्या काही भागामध्ये आग लागली आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी जे या सह्याद्री देवराईचे अध्यक्ष आहेत महबूबजी शेख यांना कुणीतरी फोन केला आणि या ठिकाणी भयंकर स्वरूपामध्ये आगीने रूप धारण केलं होतं आणि काही क्षणामध्ये त्यांनी नगर परिषदेला कॉल केला आणि या ठिकाणी त्वरित अग्निशामक दल पाचारण करण्यात आलं आणि या ठिकाणची आग विझवण्यात आली। उन्हाळ्याचे दिवस असताना अतिशय मेहनतीने या ठिकाणी प्रत्येक झाडाला आपल्या मुलाप्रमाणे या ठिकाणी संगोपन केलं जातं, त्याला पाणी दिलं जातं, खत दिलं जातं। परंतु अशा जर घटना या ठिकाणी होत राहिल्या तर नक्कीच ही दुर्दैवाची बाब आहे। कॅमेरामन रवी लेंडेसह मी फैजल पठाण, शिवशाही न्यूज। तर मी त्या माझ्या सन्माननीय मित्राचे आभार मानन। त्यांनी हे पाहिलं आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की आपल्या सह्याद्री देवराईची शेजारी आग लागलेली आहे, तुम्ही तात्काळ तिथे जा। आम्ही तिथून निघताना सन्माननीय सुब्रत नगर सेवक अभिजित पाचरणे यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना कळवलं की अंबिका हॉटेल शेजारी देवराईला आग लागलेली आहे, तर आपण अग्निशामक पाठवा। त्यांनी आमच्या या फोनची तात्काळ दखल घेऊन 3 मिनिटाला अग्निशामक या ठिकाणी आला आणि आग विझवत आहे। आज जर पाहिलं तर उन्हाळ्याचे भीषण अशी पाणी टंचाई असताना देखील असे जे कृत्य घडतायत, नेमकं अशा लोकांसाठी काय तुम्ही कॅमेरे वगैरे कसं काय सिस्टम ठेवलेली आहे का किंवा काही वॉचमॅन वगैरे असा काय पर्याय आहे का या ठिकाणी? काही कॅमेरे नाही, वॉचमॅन नाही, पण ही माणसं नाहीयेत, यांची गणना माणसात होऊ शकत नाही। त्यांना जर ज्या ठिकाणी हे झाडं भविष्यात ऑक्सिजन देणार आहेत, ही फक्त ऑक्सिजन देणारी झाडं नाही तर या गावाला फळं देणारी झाडं आहेत। आणि अशा परिस्थितीत आम्ही गेल्या 2.5 वर्षापासून काम करतोय इथं। आज 8 ते 10 फुटाची झाडं झालेली आहेत आणि हा जो कोण इसम आहे यांनी जे काही कृत्य केले हे काय माणसाचं कृत्य नाही, त्याची गणना माणसामध्ये होऊ शकत नाही। अशा घटना भविष्य काळात घडू नये म्हणून आता इथं काय उपाययोजना करण्यासाठी कोणाला आम्ही दरवर्षी उपाययोजना करतो JCBच्या साहाय्याने। या ठिकाणी लोकांनी फार वेगळं रोजच्याच मोठ्या प्रमाणात वावर व्हावा नाही, जे वन खात्याचा नियम आहे किंवा माणसांनी जास्त वावर करू नये त्यासाठी आम्ही तंतोतंत पालन करत असतो। परंतु दुसरीकडे आपण झाडे लावतोय, तर झाडे लावताना जर समूह आला, गट आले, माणसं वाढली तर ते मोठ्या प्रमाणात परिश्रम होतं। ठीक आहे, ते वन खात्याचा नियम आहे त्यात तोही पाळण्याचा आम्ही प्रयत्न करून JCBच्या साहाय्याने या देवराईच्या 4ही बाजूने फजाई करून ठेवत असतो की भविष्यात जनावरांचा त्रास होऊ नये। या ज्यांची गणना माणसात होत नाही अशा माणसांचाही या ठिकाणी वावर व्हावा नाही, त्यांना आपण उपद्रवी लोक म्हणतोय। हे उपद्रवी लोक या ठिकाणून जाऊ नये म्हणून त्यासाठी पण आपण नेहमी प्रयत्न करतात। आता ही आग लागली, साधारण काही झाडांना नुकसान झालेलं आहे का? नाही, आता हे कोपऱ्यावरची जी झाडं आहेत, जी मोठी झाडं होती त्यांना जळ बसलेली आहे, पण जर आमच्या त्या सन्मान्य मित्राने आम्हाला कळवलं नसतं तर नक्कीच या उजव्या बाजूच्या झाडांना जळ पोचले असते। काही ही जी जळ रोखण्यासाठी नगरपालिकेने जी तत्परता दाखवली त्याबद्दल आम्ही नगर परिषदेचे माझे मित्र सन्मान्य नगरसेवक अभिजितजी पाचरणे, अग्निशामक प्रमुख आमचे मित्र वाळून सर, त्यांचे मी आभार मानतो। त्यांनी तत्पर दखल घेऊन या ठिकाणी आग विझवण्याचं काम करतायत। या ठिकाणी सह्याद्री देवराई या ठिकाणी असा रात्रीच्या वेळेस कुणीतरी अज्ञात इस्माने काहीतरी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी घटना घडली आणि त्याचं आगीत रूपांतर झालं। अनेक दिवस ही या ठिकाणचे वृक्षप्रेमी या ठिकाणी सह्याद्री देवराईमध्ये काम करतायत आणि अशा वेळेस अचानक ही घटना झाल्यानंतर तुमची कशी व्यवस्था असते नेमकी? आता या घटनेच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून मी शिरूरच्या नागरिकांना हेच सांगू इच्छितो की आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर अशी कुठलीही घटना शिरूरमध्ये घडली तर तात्काळ त्यांनी अग्निशमन विभागाशी संपर्क करावा। आपला नगर परिषदेचा अग्निशमन विभाग हा 24 तास कार्यरत आहे। त्याचा लोकांना काही नंबर सांगताल? हो, नंबर घ्या, माझा स्वतःचा नंबर आहे, आपण नंबर फ्लॅश केले, आपल्या अग्निशमन केंद्रावरती पण नंबर लिहिलेला आहे। अजून नागरिकांना हवे तुमच्या माध्यमातून देतो सर्वांचे नंबर। तर शिरूरवासियांना माझा स्वतःचा नंबर 9922789405 या नंबरवरती कधीही 24 तास आपली सेवा चालू असते। काही जरी घटना घडली शहरात, उन्हाळ्याचे दिवस घटना घडतात, तर त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क करावा असे आवाहन मी आपल्या मार्फत करू इच्छिते। नवीन एक वाहन आलेले नुकतंच आपल्या नगर परिषदेमध्ये
मिनी रिस्की टेंडर म्हणून, तर त्याचा सुद्धा वापर आता काही पाहायला मिळेल का, कशा पद्धतीने ते? तर त्याची क्षमता कशी आहे तर त्याची क्षमता 300 लिटरची आहे. तेवढ्या पाण्यामध्ये आपण जर कॉलवरती एकच गाडी पाठवली तर ते कॉल आपल्या व्यवस्थित अटेंड होत नाही. तर आपण काय करू शकतो, एखादी जीवितहानी किंवा अशी मोठी घटना जर घडली असेल पाहिजे तर आपण एक प्रायमरी तत्वावरती कसं ती गाडी जर गेली तर डायरेक्ट काम चालू होतं लगेच, ही गाडी चालू होईपर्यंत किंवा पाणी चालू होईपर्यंत. तर त्यासाठी आपण ती गाडी वापर करणार आहे. तसेच रस्ते अपघात आहेत किंवा एखाद्या घरात आग लागली, दरवाजे वगैरे होतात, त्यावेळेस आपल्याला दरवाजे जाता येत नाही, तर त्या कटर स्प्रेडर वगैरे त्या गाडीमध्ये दिलेले आहेत आपल्याला. तर अपघात झाला, एखाद्या कारचा दरवाजा उघडत नाही, त्यावेळेस ते दरवाजा तोडण्यासाठी मशिनरी उपलब्ध आहेत. त्यात सीट बेल्ट कटर आहेत, त्यात सीट बेल्ट सुद्धा आपण त्यात कट करू शकतो. आणि फोमचा एक त्यात वापर होतो नाही का, फोमचा पण वापर त्या गाडीमध्ये आहे का. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.